ठीक आहे, सुरू करूया. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्. मागच्या वर्गानंतर काही प्रश्न विचारले होते, तर तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर त्याला उत्तरं दिली की अधिक ज्याला आपण काय एक्सप्लेनेशन म्हणता येईल किंवा अधिक सविस्तर ते सांगता येतं. तर त्यात एक प्रश्न नंतर लिखित स्वरूपात आला होता की त्याग आणि भोग हा यात नेमकी गडबड होते किंवा काय कशा पद्धतीनं ते त्यात बायफर्केट करायचं असा किंवा ते सांगा समजावून. तर त्याच्याकरता तुम्ही एक कथा किंवा प्रसंग ऐकला असेल. बहुतेक वेळेला व्हॉट्सअपवरती जे मेसेज येतात ना त्यातला किंवा त्या पद्धतीने दृष्टांत स्वरूपातला आहे, जो मी एक मागच्या वेळेला सांगितला होता. त्या गुरु शिष्यांची कथा सांगितली होती की कशा पद्धतीनं त्या गुरूंनी त्या महिलेला तो ओढा पार केला, त्यांनी खांद्यावरून तिला उतरवलं आणि मग शिष्याने प्रश्न विचारला 2 दिवसांनी की तुम्ही इतर वेळेला जेव्हा कोणी नमस्कारा करता येतं, चरणस्पर्शा करता येतं, तेव्हा त्यांना नाही म्हणता, पण तुम्ही ती जी कोण महिला होती तिला कसा काय स्पर्श करू दिला किंवा तिला कशा पद्धतीनं तुम्ही खांद्यावर बसवलं आणि पलीकडे सोडलं, तर हे कसं काय तुम्हाला चालतं. तर तेव्हा त्या गुरूंनी जे सांगितलं आहे की ती माझ्या खांद्यावरून केव्हाच उतरली, पण तुझ्या मनामध्ये मात्र ती अजून आहे. तर 2 प्रकार असतात याच्यामध्ये. एक अंतस्त्यागी बहिस्संगी आणि दुसरा बहिस्त्यागी अंतस्संगी. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला मी हे सोडलंय बरं का. म्हणजे काशीला एक जण गेले आणि काशीला गेल्यानंतर काही गोष्टी सोडतात असं सांगतात. आपल्या शास्त्रामध्ये असा विषय आहे की काशीला गेल्यानंतर काही सोडायचं असतं. तर एक जण होते आणि ते काशीला गेले आणि त्यांनी काय सोडलं. आपण जनरली काय सोडतो तर भोपळ्याची भाजी सोडतो, गवार, दोडका अशा ज्या आवडीच्या भाज्या आहेत खरं तर त्या सोडतो बरं का. पण तसं नसतं. काय सोडायचं आहे, काय त्याग करायचा आहे. आपल्याकडे एखादी दुःखद घटना घडली तर त्याच्यानंतर वर्षभराकरता काही गोष्टी सोडायच्या आहेत. तर त्या काय सोडायच्या आहेत तर ती वस्तू जी आपल्याला प्रिय आहे, लक्षात घ्या परत, त्यात पुन्हा गडबड होते. मग ते जो गेलेला व्यक्ती आहे त्याला प्रिय आहे वगैरे असं काही जण त्यातला युक्तिवाद करतात, पण ते तसं नाही आहे. जी वस्तू किंवा जी गोष्ट, समजा मला एखादं पक्वान्न आवडतं तर त्या पक्वान्नाचा त्याग मी करायचा आहे. त्याग किंवा 1 वर्षभराकरता ते खायचं नाही आहे. कशा करता तर हा एक आपल्या मनावरती संयम यावा याच्याकरता हा भाग आहे. पुन्हा त्याला काही शास्त्र आहे का किंवा हेच सोडलं पाहिजे तेच केलं पाहिजे अशा पद्धतीनं. तर आपण त्यातला मुख्य उद्देश जो आहे
तो बाजूला करतो आणि त्यातले सब जे आहेत तर त्याला प्राधान्य देतो. असं न करता त्याचा मुख्य उद्देश हा इंद्रिय संयम आहे. आणि सगळ्यात अवघड जिंकण्याकरता जे इंद्रिय आहे ते म्हणजे जीव. म्हणजे दोन्ही अर्थाने आपल्याला काही गोष्टी बोलू नयेत असं जेव्हा पथ्य पाळायचं असतं तेव्हा बरोबर आपण तशाच पद्धतीचं विधान करतो जे आपल्याला संयमाने करायचं नाही आहे. आणि दुसरं असं की एखादा पदार्थ आपल्याला खायचा नाही आहे तर तोच आपल्याला त्यावेळेला खावासा वाटतो. म्हणजे अगदी आत्ताचं उदाहरण सांगतो. खोकला आहे म्हणून मला काही औषधं चालू आहेत तेव्हा पहिले डॉक्टर काय सांगतात तर तळलेलं किंवा काय पापड लोणचं असं जरा खाऊ नका 8 दिवस 15 दिवस. पण जेव्हा ते समोर येतं तर तेव्हा इतर पदार्थापेक्षा त्याच्याकडे आपलं लक्ष अधिक जातं. हा मानवी स्वभाव आहे किंवा हाच निसर्ग आहे असं म्हणूयात आपण. म्हणजे जे करायला नको त्याच्याकडे मन आकृष्ट होणं हा आपला स्वाभाविक स्वभाव आहे. तर ह्या स्वभावाला मुरड घालण्यासाठी म्हणून म्हणजे ते मला चालणार नाही आहे म्हणून मी खात नाही हा विषय वेगळा. पण ते मला चालणार आहे तरीसुद्धा माझ्या मनावरती ताबा यावा. तो कोणाचा येणार आहे तर मनाचाच येणार आहे बरं का. परत ही फार मोठी गंमत आहे. परमार्थामध्ये सगळ्यात अवघड गोष्ट काय आहे तर मनावरती ताबा ठेवणं. पण तो ताबा कसा येणार आहे तर तो मनानेच मनावरती ताबा ठेवायचा. आणि दुसरं उदाहरण जे मला त्या प्रश्नाकरता म्हणून विशेषत्वानं सांगायचं आहे तर एक संन्यासी होते, साधू होते म्हणू आपण. आणि त्यांचा मोठा शिष्य परिवार होता चांगला. आणि ते प्रवासामध्ये होते. त्यांच्याकडे ती एक ब्रीफकेस होती, कोणीतरी त्यांना दिली होती भेट. ब्रीफकेस म्हणजे कुठली तर आपण जशा पद्धतीनं ते बजेट सादर करायला जातात बघा मंत्रालयामध्ये. तर बजेट सादर करायला जातात तेव्हा ती जी जुन्या काळची मी तुम्हाला सांगतोय त्या बांधणीची ते डोळ्यासमोर आणा चित्र, कारण त्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही. तशा पद्धतीची ब्रीफकेस आहे त्यांच्याकडे आणि एकदम छान फर्स्ट क्लासचं तिकीट आहे बरं का. फर्स्ट क्लासमध्ये ते बसले आणि त्यांच्या समोरच्या सीटवरती एक कोणीतरी मोठा आर्थिक ज्याची संपन्नता आहे लौकिकामध्ये असा एक कोणीतरी व्यापारी येऊन बसला. आणि मग ओळख काढली, काय कुठले तुम्ही, कुठे चाललात, काय कशा करता, असं सगळं त्यांच्यामध्ये ते बोलणं झालं. आणि त्यानं पाहिलं की माझ्याकडे ज्या किमतीची काय 2, 5, 10 हजाराची जी ब्रीफकेस आहे तशीच या साधूकडे आहे. मी जसा फर्स्ट क्लासनी प्रवास करतोय, छान AC कंपार्टमेंट आहे, तसाच हा संन्यासी हा साधू जो आहे तो प्रवास करतोय. म्हणजे लौकिकामध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी मिळवल्या आहेत तसं ती साधनं त्यालासुद्धा उपलब्ध आहेत. मग त्याच्यात आणि माझ्यात फरक काय. आणि हा प्रश्न त्यांनी त्या साधूंना विचारला. म्हणला बाबाजी माझ्याकडे जे आहे सगळं तेच सगळं तुमच्याकडे आहे, फक्त हा कपड्यांमधला फरक आहे म्हणला. म्हणजे मी काय ब्लेझर घातलाय, सूट बूट घातलाय, टाय लावलाय आणि तुम्ही भगवी वस्त्र घातली, आपल्या दोघांमध्ये असा काहीच फरक नाही आहे. ते संन्यासी काही त्यावेळेला बोलले नाही. बघा संत कोणत्याही गोष्टीचं उत्तर कधीही लगेच देत नाही बरं का. आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं की एखादी गोष्ट आहे आणि त्या वेळेला का नाही त्या सगळ्याची उत्तरं दिली किंवा अमुक एक वेळेलाच का दिली. तर याचं कारण आहे
ती वेळ जेव्हा येते ना तेव्हा त्या उत्तराचं महत्त्व आपल्याला कळतं. तोपर्यंत त्या उत्तराचं, त्यांच्या कृतीचं महत्त्व आपल्याला कळणार नाही. याच्याकरता ते आहे सगळं. त्या संन्याशानं जेव्हा स्टेशन आलं तेव्हा त्यांच्या समोरचा जो माणूस होता त्याला म्हणले, चल आपण खाली उतरू आणि चहा पिऊयात. मला एका काय भक्तांनी 100 रुपये दिलेत, आपण चहा पिऊ दोघं, मी तुला चहा पासतो. तो म्हणला, बघा बाबा, तुम्ही चहा सुद्धा पिता, मी पण चहा पितो, मग आपल्यात फरक काय आहे? त्यावेळी ते काही बोलले नाही. आणि जेव्हा ते चहा पिण्याकरता म्हणून उतरले त्या स्टेशनवरती, तेव्हा चहा प्यायला या संन्यासानं त्यांच्याकडचे जे होते ते पैसे दिले आणि गाडी सुटण्याकरता म्हणून जो काही हॉर्न असतो रेल्वेचा तो भोंगा वाजला. भोंगा वाजल्यानंतर हे साधू काही ते चहामध्ये रममाण झालेत बरं का. आणि हा अस्वस्थ झाला, म्हणला, अहो भोंगा वाजला. ते म्हणजे ठीक आहे, हरकत नाही, गाडी कुठे निघाली अजून, म्हणून चहा घेत आहेत बरं का. गाडी सुरू झाली. हा म्हणला, अहो चला आपल्याला जायचं ना. ते म्हणले, कुठे जायचं? गाडी निघाली ना, जाऊ दे ना म्हणाले. गाडी, मला असं वाटतंय की आज आपण इथे थांबूयात म्हणाले, या गावात मुक्काम करू म्हणाले आता इथून पुढे काही दिवस, असं माझ्या मनात आहे. आपल्यात काहीच फरक नाही ना, तर मला असं वाटतंय की तू सुद्धा याच गावात माझ्याबरोबर मुक्काम करावास. तो म्हणाला, अहो पण ती बॅग आहे माझी आतमध्ये, त्याच्या काही वस्तू आहेत, काही धन आहे. तर ते म्हणाले, हरकत नाही, अरे ते माझ्याही याच्यात आहे, तुझ्या याच्यात आहे असं नाही. तर गेलं तर गेलं म्हणाले, ते ज्याला मिळेल ना तो बघेल ते. तो म्हणाला, मी काही तुमच्यासारखा संन्यासी नाही. ते जे संन्यासी होते ते त्याच गावामध्ये राहिले असा उल्लेख आहे. आणि तो धावत धावत जाऊन त्यानं गाडी पकडली. फरक लक्षात घ्या, वरवर जे भोग घेताना दिसतात आपल्याचसारखं वर्तन करतायत, पण मनानं त्यांनी हे सगळ्या गोष्टी केव्हाच दूर सारलेल्या आहेत. आपली अडचण अशी आहे सर्वसामान्यांची की आपण कितीही म्हटलं तरी मनाने ह्या गोष्टी दूर सारू शकत नाही. जे चहा पितात त्यांना हे उदाहरण पटेल. चहा बंद करा असं अनेक वेळेला ठरवतात. काही दिवस आपण त्याच्यामध्ये काय म्हणू, यश प्राप्त होतं आपल्याला त्या सगळ्यामध्ये, पण पुन्हा काही काळानंतर आपल्याला वाटतं, कोणीतरी आग्रह करतं आणि पुन्हा आपण ते अर्धा कप मग तुमच्याकडे घेईन, फक्त बाकीकडे घेणार नाही असं म्हणून ते चालू होतं आणि पुन्हा आपण आपल्या मूळ पदावरती येतो. तर अशा पद्धतीनं हे जे भोग आणि त्याग आहे ह्यात अत्यंत सूक्ष्म पण दिसणारा फरक आहे. तेव्हा या पद्धतीनं या सगळ्याचं विश्लेषण करता येईल. आता पहिला जो मंत्र आपण पाहिला हा मुळातच कठीण आहे. ह्याचं कारण, हा जो मंत्र आहे हा सामान्य व्यक्तीला केलेला नाही. उपदेश जो आहे, मंत्राचा उपदेश, हा आत्मज्ञानी व्यक्तीला केलेला आहे. ईशावास्यमिदं सर्वं, म्हणजे या संपूर्ण जगतामध्ये ईश्वर पाहणं, आपण त्या सगळ्याचा उहापोह केलेला आहे, त्यामुळे त्याच्यात पुन्हा जाणार नाही. पण मग सर्वसामान्यांना कोणता उपदेश केला आहे, तर तो या दुसऱ्या मंत्रापासून केलेला आहे. दुसरा मंत्र असा आहे, कुर्वन्ने वेह कर्माणि जिजीविषे च समाहा एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरः. आता याचा साधा अर्थ आपण बघू आणि मग शंकराचार्य शांकर भाष्यामध्ये या सगळ्यावरती काय विचार करतात, काय विश्लेषण करतात त्याच्याकडे बोलू. या मंत्राचा
सोपा अर्थ असा आहे की या जगामध्ये इह म्हणजे या जगामध्ये 100 वर्ष जर जगण्याची तुझी इच्छा असेल तर ते 100 वर्ष म्हणजे जो काही जीवनकाल आपल्याला मिळालेला आहे तो त्याच्याकरता काय केलं पाहिजे तर कर्म केली पाहिजे. तुझ्याकरता म्हणजे सामान्य व्यक्तीकरता. पण म्हणजे त्याला मिळवायचं आहे काय तर त्याला आत्मज्ञान मिळवायचं आहे. या आत्मज्ञानाकरता म्हणजे ते मिळवण्याकरता कर्ममार्ग हाच एकमेव मार्ग आहे. दुसरा कोणताही मार्ग नाही. अशा कर्ममार्गिक मनुष्याचा कधीही मनुष्याला कर्माचा लेप होणार नाही. अशा कर्ममार्गी मनुष्याला कर्माचा कोणताही लेप होणार नाही. ज्याला आत्मज्ञान प्राप्ती करायची त्याच्याकरता चाललंय बरं का. सुखदुःख इत्यादी कोणतीही कर्मफलं त्याला भोगावी लागणार नाहीत. असा साधारण या मंत्राचा ढोबळमानाने अर्थ आहे. आता पहिला जो मंत्र आहे तो मी जसं मगाशी म्हणालो तो एका अर्थानं संन्यास मार्ग ज्याला म्हणतात तो आहे. म्हणजे ज्ञानमार्ग. तो सुद्धा आत्मज्ञानाकरताच आहे. पण दुसऱ्या मंत्रामध्ये सांगितलेला कर्ममार्ग हा सर्वसामान्यांकरता आहे. याचं कारण असं आहे की कर्म हे कोणालाही चुकत नाही. या मार्गांना म्हणजे पहिल्या 2 मंत्रांमध्ये जे सांगितले त्यालाच निवृत्ती मार्ग आणि प्रवृत्ती मार्ग असं म्हटलं जातं. आपण हे शब्द ऐकले असतील बघा. एक आहे तो निवृत्ती मार्ग आहे आणि एक आहे तो प्रवृत्ती मार्ग आहे. तर कर्ममार्ग हा जो आहे तो ह्या प्रवृत्ती मार्गामध्ये मोडतो. आता शंकराचार्य म्हणतात की इह म्हणजे या जगात कुर्वन्नेव म्हणजे निवर्तनेव म्हणजे वर्तन करणे. बघा आता कुठल्या वर्तनाबद्दल ते बोलत आहेत किंवा कोणत्या कर्माबद्दल ते बोलत आहेत. वर्तन किंवा कर्म. तर वेदांमध्ये जी सांगितलेली कर्म आहेत त्याच्याबद्दल ते बोलत आहेत. ज्याच्यामध्ये अग्निहोत्र संध्यावंदन अशा पद्धतीची जी कर्म आहेत ती कर्म सांगितलेली आहेत. आता ही जी सगळी कर्म आहेत तर त्या कर्माचा अवलंब आत्ता ह्या कलियुगामध्ये किती जण प्रामाणिकपणे, हा शब्द महत्त्वाचा आहे बरं का, प्रामाणिकपणे किती जण करतायत हा विषय वेगळा आणि किती जण ते कर्म प्रामाणिकपणे करतायत हा त्याचा महत्त्वाचा अर्थ आहे. मनुष्य हा मंत्र जो आहे तो मनुष्याला एका अर्थानं आकांक्षावादी किंवा काय म्हणतात त्याला आशावादी अशा पद्धतीनं त्या मार्गावरती नेणारा नसून आपल्याला जेव्हा आपण एखादं कर्म करतो तेव्हा त्यातनं आपली काही अपेक्षा असते म्हणजे फलिच्छा ज्याला म्हणलेलं आहे गीतेमध्ये. तर तशा पद्धतीचा नसून कर्ममार्गाला प्रवृत्त करणारा असा प्रवृत्ती मार्ग सांगितलेला आहे. पहिल्या मंत्रामध्ये आचार्य एक प्रश्न उपस्थित करतात की पहिला मंत्र हा संन्यास मार्गाकरता आहे आणि म्हणजे त्याच्यात संन्यासाच्या ज्ञाननिष्ठेचं महत्त्व सांगितलं आहे किंवा वर्णन आहे. आणि दुसऱ्या मंत्रात
संन्यासी होण्याकरता म्हणजे या सगळ्याचा त्याग न करता, आता संन्यासी म्हणजे केवळ भगवी वस्त्र घातली, काही संन्यास धर्माची दीक्षा असते ती घेतली आणि तो काय वस्त्राने किंवा बाह्यावरणाने संन्यासी झाला तर त्याला संन्यासी म्हणता येत नाही. संन्यासी कोणाला म्हणावं बरं का? मी नेहमी हे उदाहरण सांगतो की ज्यांच्या जब्ब्याला खिसे नाही आहेत ना, तर अशांना संन्यासी म्हणावं बरं का. म्हणजे ज्यांना घरी काही न्यायचं नाही तर त्यांना संन्यासी म्हणावं. आपल्याकडे आत्ता ही उदाहरणं आहेत. आपण अशा वाटेवरती आहोत कलियुगातल्या की काही चांगली उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आत्ता आहेत, तर त्यांना संन्यस्त म्हणावं बरं का. म्हणजे ते या मार्गातले आहेत. मग दुसऱ्या मंत्रामध्ये कर्मनिष्ठेचं वर्णन आलेलं आहे. तर हे कसं काय? तर याचं उत्तर असं आहे की हे जे दोन्ही मार्ग आहेत, एक आहे तो कर्म मार्ग आणि दुसरा आहे तो संन्यास मार्ग, ज्यालाच ज्ञान मार्ग असं म्हटलेलं आहे. तर हे दोन्हीही मार्ग सृष्टीच्या प्रारंभापासून आपल्याकडे आलेले आहेत. म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट प्रारंभापासून त्या सृष्टीमध्ये किंवा या सृष्टीमध्ये अस्तित्वामध्ये असते, तेव्हा त्याच्यामध्ये कोणता मार्ग श्रेष्ठ किंवा कोणता मार्ग कनिष्ठ असा भेद नसतो. हे लक्षात घ्या. म्हणजे एक या मार्गाने गेलो आम्ही तरच आम्हाला त्या आत्मज्ञानाची प्राप्ती आहे का? समजा दुसरा मार्ग आम्ही अवलंबला तर त्यानं आम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती होणार नाही का? तर असं नाही. दोन्ही जे मार्ग आहेत ते अंततोगत्वा त्या परमात्म्यापाशीच जाऊन मिळतात. सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति असं आपल्याकडे म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही उपासना, आराधना, वंदन, नमस्कार किंवा शरणागती, कोणालाही तुम्ही शरण जा, त्या सगळ्याचं फलद्रूप म्हणून तुम्ही एका निश्चित ठिकाणीच पोचणार आहात. ते स्थळ निश्चित आहे, प्रत्येकाला ज्या ठिकाणी जायचे ते, फक्त त्याचे मार्ग आहेत. मग कर्ममार्ग, ज्ञानमार्ग आणि उपासना मार्ग. आता हीच गोष्ट व्यासांनी आपल्या पुत्रांना सांगितलेली आहे. म्हणजे भगवान शुकाचार्यांनी महाभारतामध्ये एक श्लोक येतो की द्वाविमावथ पंथानो यत्र वेदाः प्रतिष्ठिताः परवृत्ति लक्षणो धर्मो निवृत्तिश्च विभावितः. हे पाहिजे असतील तर श्लोक मी तुम्हाला पाठवतो. महाभारतातला श्लोक आहे. वेदांमध्ये ज्यांचा उल्लेख केलेला आहे, या दोन मार्गांचं अधिष्ठान कुठे आहे तर ते वेदांमध्ये आहे. असे प्रवृत्ती आणि निवृत्ती असे दोन धर्ममार्ग आहेत. आणि हा धर्म कोणा करता आहे तर हा धर्म मनुष्याकरता आहे. कारण मनुष्यच हा त्या धर्ममार्गाचा किंवा धर्मशास्त्राचा अधिकारी आहे. म्हणून त्याच्याकरता हे सांगितलं आहे बरं. इतर कोणाकरता हे सांगितलं नाही. बऱ्याच वेळेला आपण असं पाहतो की त्या नदीवरती काही मुलं पोहत असतात बघा.
जोपर्यंत नवीन पोहणारा मुलगा आहे त्याला जोपर्यंत ते पोहता येत नाही तोपर्यंत त्याच्या कमरेला तो भोपळा बांधतात. पूर्वीचं उदाहरण आहे, आता टँकमध्ये ह्या गोष्टी काही बघायला मिळत नाही. ती वॉटर ट्यूब किंवा हवेची ती नळी असते ती घालतात त्याला आणि त्याला सांगतात की तू काही बुडणार नाहीस, काही काळजी करू नकोस, हे हा भोपळा बांधला की तू काही बुडणार नाहीस. आणि त्याचाही विश्वास असतो बरं का. बघा गंमत, त्याला ते जे कोण शिक्षक आहेत त्याचे गुरु काय सर आहेत मॅडम आहेत त्या सांगतायत की तू असे हात मार असे पाय मार, तर तो म्हणतो ते सगळं नाही, मी पाण्यात बुडील. त्याला भीती ती आहे. पण एकदा त्याला ती ट्यूब घातली आणि त्यानं बघितलेलं असतंय की कोणीतरी ते ट्यूब घालून पाण्यात पोहतंय, म्हणून त्याला ती अगदी नवीन नवीन जेव्हा तो जातो तेव्हा ती ट्यूब घालतात आणि तो त्या पाण्यामध्ये जेव्हा उतरतो तेव्हा त्या भोपळ्याचं किंवा त्या ट्यूबचं त्याला ओझं वाटत नाही. त्याचं ओझं वाटत नाही. पण 10 मिनिटांनी लिंक संपली की पुन्हा याच लिंकला जॉईन व्हा, मला आत्ता मेसेज आला म्हणून सांगितलं. पण तो जेव्हा त्याला ते पोहायला येतं आणि अत्यंत व्यवस्थितपणे म्हणजे तो तरंगू शकतो, ते जेव्हा त्याला जमायला लागतं तेव्हा त्याला त्या ट्यूबचं किंवा त्या भोपळ्याचं एक ओझं वाटतं. हे का का घालायचं, हे कशाकरता आहे, तर खरं तर त्याला पोहता येत नव्हतं बरं का आधी, म्हणून त्याच्याकरता ही केलेली व्यवस्था आहे. त्याच पद्धतीनं या भवसागरामध्ये मला या मुद्द्यावरती यायचं आहे म्हणून हे सगळं आधीचं सांगितलेलं आहे. या भवसागरामध्ये जेव्हा आम्ही भगवंतांच्या किंवा ईश्वराच्या किंवा जी कोणती आपली अधिष्ठात्री देवता आहे त्या देवतेच्या स्मरणामध्ये आमचं जीवन व्यतीत करतो तेव्हा त्याला आपलं जीवन कधीच ओझं वाटत नाही. याचं कारण त्यानं जी सर्व कर्म केलेली असतात ही कर्म भगवत स्मरणामध्ये केलेली असतात. म्हणून असं म्हणतात ना हो की रात्री झोपताना म्हणावं की काय मी आज जे काही केलं तर ते सगळं भगवंता तुझ्या चरणी अर्पण. तर गंमत अशी आहे, हे प्रवचनकार किंवा कीर्तनकार आहेत ना, तर त्यांची एक गंमत बघा. त्यांचा परिचय जर कधी ऐकला असेल तुम्ही तर म्हणजे कीर्तन ऐकलं असेल आणि नंतर त्याचा परिचय किंवा आधी मध्यंतरात परिचय अशी प्रथा आहे, तर तेव्हा त्या कीर्तनकारांनी किंवा प्रवचनकारांनी आत्तापर्यंत किती हजार कीर्तनं केली आहेत, हां किती हजार प्रवचनं केली आहेत, अशी सगळी यादी असते बरं का. आणि हाच कीर्तनकार किंवा प्रवचनकार, मला कोणालाही वैयक्तिक दोष द्यायचे नाही आहेत बरं का, मला वस्तुस्थिती सांगायची काय आहे. हाच कीर्तनकार किंवा हाच प्रवचनकार किंवा हेच कथाकार, कोणतेही कथाकार आहे. मला अनेक जण विचारतात बरं का, बुवा कितवी भागवत कथा आहे, तर मी दरवेळेला म्हणतो की ही पहिलीच आहे. भागवतात असं सांगितलं आहे की कथा करताना, कथा सांगताना कथाव्यासांनी आपली प्रत्येक कथा ही म्हणजे ऐकताना सुद्धा सांगितलं आहे बरं का, की श्रवण कसं करावं. तर हे जे मी श्रवण करतोय आत्ता, त्या श्रवणानं याच वेळेला मी मुक्त होणार आहे. म्हणजे या क्षणाला हा सप्ताह माझा कदाचित आयुष्यातला शेवटचा सप्ताह असेल. हेच याच निष्ठेनं, याच श्रद्धेनं आणि ऐकताना सुद्धा कोणतेही पूर्वग्रह डोक्यात न ठेवता ते श्रवण करायचं आहे. तसं सांगणाऱ्यानं सुद्धा कदाचित हे माझं एका अर्थानं
म्हणजे कारण पहिल्याकरता अधिक प्रयत्न करावे लागतात, किंवा आयुष्यातलं शेवटचं आहे, या दोन कल्पना आपल्या चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये स्पष्ट ठेवून एखादी कृती करावी. मग हेच जे सांगतात फलत्याग करा, फलत्याग, किंवा आपण ते सगळं ऐकतो. आता बऱ्याच वेळा त्यातला विषय असा असतो की त्यांनी ते पाठ करून बोललेलं असतं. त्यामुळे म्हणून मी म्हणालो की वैयक्तिक कोणावरती मला टीका करायची नाही. पण हे सांगतात की आजची झालेली कीर्तन सेवा काय, जी कुठली त्या देवळातली अधिष्ठात्री देवता आहे, किंवा ज्यांचा कोणाचा उत्सव आहे, मग काय समजा गजाननांचा उत्सव आहे, तर मंगलमूर्ती गणेशाच्या चरणी मी अर्पण करतो. आता एकदा तुम्ही ती अर्पण केली, याचा अर्थ काय, तर तुमच्याकडे ती नाही आता. मग तुम्ही त्याचा काउंट कसा काय सांगता? म्हणजे याचा अर्थ मी अंतःसंगी आहे बरं का, आणि बहिस्त्यागी आहे. म्हणजे मी बाहेर दाखवण्याकरता या सगळ्या गोष्टीचा त्याग केलेला आहे. मग आपल्याला जे आयुष्य मिळालेलं आहे, त्या आयुष्यामध्ये आपण एखादी क्रिया, आपण केलेली एखादी क्रिया जेव्हा फळाशी जोडली जाते, बघा परत, आपण केलेली कोणतीही क्रिया जेव्हा फलाशी जोडली जाते, तेव्हा त्या क्रियेला कर्म असं म्हणतात. आणि जेव्हा आपणच केलेली कोणतीही क्रिया ही भगवंतांशी जोडली जाते, तेव्हा त्या क्रियेला भक्ती असं म्हणतात. इतकं सोपं आहे. आपल्याला असं वाटतं की भक्ती 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 म्हणजे फार वेगळं काहीतरी आहे, अवघड आहे. आता माळा जपायच्या कोणीतरी सांगितलंय अमुक एक माळा झाल्याच पाहिजेत, आणि म्हणून काय 10 माळा 13 माळा 21 माळा जे काही आपलं ठरलंय, तर त्याचं ओझं वाटतं बघा. अनेकदा मला जेव्हा लोक भेटायला येतात ना, तेव्हा सांगतात बरं का की हे असं असं अमुक अमुक आम्ही करतो साधना, पण फार त्रासदायक आहे होते, त्यातला काही मार्ग नाही का सोपा? आता सोपा मार्ग किंबहुना ते त्रासदायक वाटतं, याचा अर्थ ते आपण आपल्या स्वतःशी व्यक्ती म्हणून जोडून घेतलेलं आहे. म्हणजेच कर्मफलाशी ते जोडलेलं आहे, ते आपण भगवंतांशी जोडलेलं नाही. आता एखादं कर्म करताना जसं शंकराचार्यांच्या अनेक कथा आहेत बरं का, तर 4 आपण काय पीठ स्थापन केली. आज हेतू हिमाचल सगळीकडे त्यांनी ती 4 पीठ स्थापन केली. ही कशा करता गेलीत मुळात, तर त्यांचा जो मूळ उद्देश आहे, तर तो कोणावरती उपकार करावे म्हणून आहे का हो? का हे देव कार्य आहे म्हणून आहे? स्वतः मोठं व्हावं, आपण भगवान व्हावं म्हणून आहे का आपण भगवंताचं व्हावं ह्याच्याकरता आहे? म्हणजे कर्म करावं ते कर्तेपणानं करावं का सेवाभावानं करावं, हा यातला फरक आहे. लक्षात घ्या. कर्म नावाची जी गोष्ट आहे ही जड आहे. जड म्हणजे जी वस्तू एका अर्थाने दृश्य स्वरूपात आहे, त्याला जड अगदी समजण्याकरता सोपं म्हणून सांगतो. दृश्य स्वरूपातली जी वस्तू आहे ती जड आहे. पण मी कसा आहे, तर मी चेतन आहे. तुमच्या माझ्यामध्ये आत्ता ते सत नावाचं तत्व, ते चैतन्य नावाचं तत्व, ते आनंद नावाचं तत्व, जे भगवंतांचं स्वरूप आहे,
सच्चित आनंद हे उपस्थित आहे. म्हणजेच आपण सर्वजण चैतन्य स्वरूप आहोत, चैतन्य स्वरूप आहोत. मग जडाचा आणि त्या चेतनाचा हे एकमेकांना चिकटणार आहे कसं? म्हणजे जड येऊन चिकटतं का? तर नाही, चैतन्य येतं त्याच्यामध्ये. म्हणजे मी जाऊन त्या कर्माला चिकटतो. अगदी 1 मिनिट राहिलाय, पुन्हा सगळ्यांनी जॉईन व्हा. पण जर आपण त्या कर्माला चिकटलो नाही तर त्या कर्माची भीती बाळगण्याचं कारण नाही. याचं कारण असं आहे की जर आपण त्या कर्माला चिकटलो तर त्या कर्माचं आपल्यावरती ओझं होतं. लक्षात घ्या. आणि जेव्हा एखाद्या गोष्टीचं आपल्यावरती ओझं होतं तेव्हा ती टाळण्याकरता आपण प्रवृत्त होतो. कर्माचं ज्या वेळेला आपल्यावरती ओझं होतं तेव्हा ते कर्म टाळण्याकडे आपली प्रवृत्ती जाते. ज्याला एखादं विशिष्ट कर्म मी करतो असं वाटतं तेव्हा त्या मी करतो याच्यातून तो जो कर्म करणारा आहे त्याला एक सुप्त इच्छा त्याची जागृत होते. ते म्हणजे मी जर असेन, म्हणजे मी जर जगलो अधिक स्पष्ट, तर मी हे कर्म करू शकतो. बघा, म्हणजे ज्याला कर्म म्हणून ते करायचं आहे तर त्याला जगण्याची इच्छा आहे. पण ज्ञानाचा जो अधिकारी आहे, म्हणजे ज्याला आत्मज्ञान मिळवायचं आहे, त्याला अशी कोणतीही, म्हणजे जगण्याची सुद्धा नाही आणि मृत्यूची सुद्धा नाही, मरणाची सुद्धा नाही, अशा कोणत्याच इच्छा त्याच्यामध्ये वास करत नाही. ज्ञान आणि कर्म या दोन्हीचं फलसुद्धा वेगळं आहे. त्याच्यामुळे या दोन्हीचे वेगवेगळे अधिकारी आहेत. ज्ञानाचं फल काय आहे तर अज्ञान निवृत्ती, हे ज्ञानाचं प्रमुख फल सांगितलंय. बरं, अगदी व्यवहारातलं उदाहरण सांगतो. आपण खरं तर बहुश्रुत आहात
इथे उपनिषद वर्गाला ज्या अर्थी आपण आलेला आहात किंवा आपली इच्छा आहे हे ऐकण्याची, त्या अर्थी आपण निश्चित याच्या आधी तत्त्वज्ञानावरची काही चर्चा, अनेक संतांचं वाङ्मय या सगळ्याचा अभ्यास केला आहे, वाचन केलेलं आहे. अगदी बेसिक प्रश्न, आपण एखादी गोष्ट का शिकतो किंवा आपण ते का माहिती करून घेतो, आपण ज्ञान का करतो, याचं कारण आपल्याला त्या गोष्टीबद्दल भीती असते. ती भीती जावी याच्याकरता आपण त्या गोष्टीचं ज्ञान करून घेतो. म्हणजे अगदी पहिल्या मजल्यावरून काय खालच्या मजल्यावर सेकंड फ्लोअरवरून फर्स्ट फ्लोअरला येण्याचे 2 मार्ग आहेत किंवा 3 मार्ग आहेत असं आपण पकडू. एक म्हणजे तुम्ही जिन्यानं खाली येऊ शकता. दुसरा मार्ग लिफ्ट आहे समजा त्या इमारतीला, तर त्या लिफ्टनी तुम्ही खाली येऊ शकता. आणि तिसरा मार्ग असं आपण पकडू की तुम्ही पहिल्या मजल्यावरनं उडी मारली की काय दुसऱ्या मजल्यावरनं उडी मारलीत की खालच्या मजल्यावरती या. हे 3 मार्ग आहेत. ज्या वेळेला बालक लहान असतं, रांगत्या वयात आहे बरं का, आपण सगळे आत्ता रांगत्या वयात होतो असं समजा, तर आपल्याला वरून खालच्या मजल्यावरती यायचं आहे. तर ते ज्या वेळेला जिन्यापाशी येतं ना, तेव्हा त्या घरामध्ये गडबड चालू होते बघा. याचं कारण ते जर वरून खाली पडलं तर त्यांना काय अपघात होण्याची शक्यता आहे, धोका होण्याची शक्यता आहे, काही लागण्याची शक्यता आहे. म्हणून त्याच्याकरता जी व्यवस्था असते ती काय, तर त्याला ज्ञान दिलं जातं. कशाचं, तर तो जिना कसा उतरायचा याचं ज्ञान त्याला दिलं जातं. व्यवहारामध्ये जर अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ज्ञानाचं जर इतकं महत्त्व असेल, तर परमार्थामध्ये ज्ञानाचं किती महत्त्व असेल, किंबहुना अत्यंत महत्त्वाचा हा भाग आहे बरं. अज्ञान निवृत्ती हे ज्ञानाचं फल आहे. आणि कर्माचं फल काय आहे असा जर विचार केला तर ऐहिक म्हणजे हे जे आत्ता चाललंय ते या जीवनामध्ये, आणि पारलौकिक म्हणजे पुढे मोक्षप्राप्ती करता जे काही करावं लागतं, या दोनही जीवनामध्ये सुखप्राप्ती व्हावी हे कर्माचं फल आहे. ऐहिक विषयामध्ये सुद्धा आणि पारलौकिक विषयामध्ये सुद्धा सुखप्राप्ती हे त्या कर्माचं फल आहे. मग चित्तशुद्धी कशामुळे होते, तर असं सांगतात की निष्काम कर्म केलं की त्यानं चित्तशुद्धी होते. निष्काम याचा अर्थ कामनारहित. आता कामनारहित कर्म करणं हे फार अवघड आहे बरं का. आपण हे शब्द म्हणून किंवा ऐकायला फार छान वाटतं. एखादं कर्म करत असताना ते कामनारहित करा, अशा पद्धतीनं भगवंतांना ते अर्पण करा. म्हणून मी मगाशी जे उदाहरण दिलं ना की सांगताना सांगायचं की हे सगळं मी अर्पण करतो. आणि अर्पण म्हणजे आपल्याकडे रक्तदान असा विषय बघा, तर रक्तदानाच्या वेळेला नावं जाहीर होतात की यांनी आत्तापर्यंत 50 वेळा रक्तदान केलं, यांनी आत्तापर्यंत 21 वेळा रक्तदान केलं. पुन्हा गडबड तीच आहे बरं का. जेव्हा आम्ही अशा पद्धतीनं एखाद्या दानाचा, पुन्हा आपण त्या विशिष्ट शब्दाकडे येऊया, दानाचा काउंट ठेवतो, मोजदाद ठेवतो, तेव्हा त्याला दान म्हणायचं का? दान कशाला म्हणतात, तर या हाताचं त्या हाताला कळू नये असं आपल्याकडे एक सर्वसामान्यपणे म्हटलं जातं. की कर्णाचं उदाहरण आहे, 2-3 उदाहरणं आहेत कर्णाची. एकदा कर्ण
संध्यावंदनाला म्हणून बसला होता आणि काय कोणीतरी याचक आला आणि त्यानं याचना केली त्याच्याकडे की भगवंतांना परीक्षा पाहायची असेल वगैरे, असं काहीतरी तो विषय असेल. मला सोन्याची का चांदीची पळी हवी. तर कर्ण संध्यावंदनाला बसला होता. त्यानं काय केलं, ज्या पळीनं तो संध्या करत होता ती पळी त्या म्हणजे डाव्या हातात मध्ये पळी धरतात बरं का. संध्यावंदनाबद्दल सांगतोय. जे करत नसतील त्यांनी किमान काय गायत्रीचा जप करा किंवा अर्घ्य द्या. किमान केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः आणि मग गोविंदाय नमः, किमान 3-4 नावं जी आहेत ती जी घ्यायला सांगितली ती करा. आणि त्यांनी डाव्या हाताने ती पळी त्याला दिली बरं का. तर कोण त्याचा मंत्री होता, त्यानं सांगितलं की अहो महाराज, डाव्या हातानं दान देऊ नये, त्याचे दोष लागतात बरं का. तर त्यावेळेला कर्ण असं म्हणाला की दोष लागले तरी हरकत नाही, पण ते समजा मी डाव्या हातातून उजव्या हातात घेतलं आणि उजव्या हातानं देताना बरं का माझ्या मनामध्ये असा विकल्प निर्माण झाला समजा चुकून, तो होणार नाही याची त्याला खात्री आहे. पण तरीसुद्धा तो म्हणतो की मी ते देताना समजा माझ्या मनात काही विकल्प निर्माण झाला आणि क्षणभर मला असं वाटलं की ते देऊ नये, तर मी जे आत्ता काही दिलं आहे त्याला त्याचं जे काही फलस्वरूप आहे किंबहुना त्या दानाला कोणताही अर्थ राहणार नाही. म्हणजे माझ्या मनात जरी आलं की हे नको द्यायला, पण तरी समाज काय म्हणेल म्हणून मी ते दिलं, तर त्या दानाला कोणताही अर्थ राहत नाही. म्हणून दान ही फार अवघड गोष्ट आहे. म्हणून निष्काम कर्मानं काय होणार आहे, तर ती चित्तशुद्धी होणार. चित्तशुद्धीशिवाय कोणताही योग साध्य होत नाही. आपण कर्माचा लेप असा एक शब्द ऐकलाय. कर्माचा लेप म्हणजे कर्मबंधन. म्हणजे काय, तर एखादी क्रिया आपल्याकडून घडली तर त्याच्या बदल्यात त्याची जी प्रतिक्रिया उमटते त्याला ते कर्मबंधन किंवा कर्माचा लेप असा शब्द आहे. म्हणजे कर्म झालं की मनुष्य त्या कर्मबंधनामध्ये बांधला गेला. मग मनामध्ये जर सत्प्रवृत्ती ठेवून ते जर कर्म केलं तर त्या कर्माचं फळ आपलं जे पुण्य आहे, पुण्यरूपी वृक्ष ज्याला म्हणतात, त्या पुण्यरूपी वृक्षाला जाऊन काय वृक्षाला म्हणजे चांगलं फळ आपल्याला त्याचं मिळेल. पण मनामध्ये जर आपण विकृती ठेवली किंवा असद वासना ठेवली आणि जर ते कर्म केलं, मग शुभकर्म असलं तरी बरं का, तरी त्याचं जे फल आहे ते पापरूपी वृक्षाला जाऊन चिकटतं आणि मग त्या प्रकारची कर्मफल हे आपल्याला भोगावी लागतात. याच्याकरता कर्म ज्या ठिकाणावर निर्माण होतं ती मनोबुद्धी जी आहे, ती जी आत्मबुद्धी आहे, ज्याला शुद्ध बुद्धी असं म्हटलं जातं, ती मनोभूमी शुद्ध, सात्विक आणि ईश्वरानुगामी म्हणजे भगवंतांकडे जाणारी असेल. अशा पद्धतीनं जर आपण आपल्या मनाला किंबहुना आपल्या बुद्धीला जर आपण आजच्या कलियुगाच्या भाषेत याला ट्रेंड करावं लागतं बरं का, ट्रेन करावं लागतं. याचं कारण आता आपल्या आजूबाजूला इतकी प्रचंड व्यवधानं आणि आकर्षण आहेत की त्याच्यामधून बाहेर पडून एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीनं करणं याच्याकरता विशेष प्रयत्न करावे लागतात. हे प्रयत्न सुमारे 20-25 वर्षापूर्वी म्हणजे एखादी पिढी आधी करावे लागत होते, पण तेवढे हेतू पुरस्सर नव्हते
याचं कारण आम्ही इंटरनेट नावाचा जो प्रकार आहे किंवा मोबाईल किंवा टी व्ही सिरियल्स याच्यामध्ये तेवढ्या आकंठतेने बुडालेलो नव्हतो. आज किती घरांमध्ये संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला रामरक्षेचा पाठ होतो किंवा दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी अशा पद्धतीची जी स्तोत्र आहेत, जी स्तवनं आहेत देवांची, ती किती ठिकाणी म्हणली जातात. किती घरांमध्ये ज्यावेळेला सकाळी भगवंतांची पूजा अर्चा होते तर ती मोबाईल फोनवर न बोलता होते. हा सुद्धा फार काय म्हणतात नावडता विषय होऊ शकतो. पण हे जर सगळं आपल्याला असे संस्कार जर आपल्याला करायचे असतील तर याच्याकरता काही विशिष्ट प्रयत्न करावे लागतात. हा सगळा श्लोक काही याच्यात होणार नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण निरूपण थांबूयात. कोणाला काही प्रश्न असतील, काही विचारायचं असेल तर हँड रेज करा. इथे आता मी जरा बघतो कशा पद्धतीनं करता येत आहे. तोपर्यंत हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. कोणाला काही बोलायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. व्हिडिओ अपलोड होणार आहे, काळजी करू नका.